शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी विजय कुमार सरूर. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की ऊसामध्ये लोकरी मावाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला पानं काळी पडलेली दिसत आहेत. ही अशी वरची पानं काळी पडली आहेत, ह्याचा अर्थ की पानाच्या खालच्या बाजूला लोकरी मावा आलेला आहे. आणि लोकरी मावा पानाच्या खालच्या बाजूने रस शोषत असतो. रस शोषत असताना बऱ्याच वेळेला तो जी जागा सोडली की तो रस खाली गळायला चालू होतो आणि खालच्या पानावर पडतो आणि त्याच्यावरती अशी काळी बुरशी वाढते आणि ऊसाची वाढ खुंटायला चालू होते. ऊसाची व्यवस्थित वाढ होत नाही आणि ऊसाचं खूप मोठं नुकसान व्हायला लागतं. शेतकरी मित्रांनो, मग लोकरी मावा आपण जर पाहिला तर हा सगळ्या शेतात आहे का, तर नाही. लोकरी मावाचं एक वैशिष्ट्य आहे, आपल्या शेतात येण्यापूर्वी तो आपल्याला सांगतो की मी येत आहे आणि मी आत जात आहे. आपण जर बांधाच्या कडेने फिरत असताल तर आपल्या लक्षात येईल, आता आपल्याला त्या भागामध्ये लोकरी मावा दिसतो आणि आपण जसंच पुढे पुढे चालत आलो तर आपल्याला पुढच्या बाजूमध्ये कुठं लोकरी मावा दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ की लोकरी मावाला आत्ता नुकतीच सुरुवात झालेली आहे. आणि इथं पहा, सगळी पानं व्यवस्थित आहेत, ऊसाची वाढ सारखीच आहे. आणि त्या कोपऱ्यापासून आपण जिथं आता मगाशी दाखवलं तिथपासून आम्ही इथपर्यंत आलो आणि आत पण पाहिलं तर आत कुठेही लोकरी मावा नाही. म्हणजे एक लक्षात घ्या, लोकरी मावा हा सुद्धा तुम्हाला विचारून आणि सांगूनच शेतात जातो. जर आपण बांधाच्या कडेने नेहमी फिरत राहाल आणि ऊसामध्ये बघत राहाल की पानाच्या खाली पानं तपासत राहाल तर तुमच्या लक्षात येईल की लोकरी मावा हा तुम्हाला सांगतो की मालक, मी तुमच्या शेतात चाललो आहे आणि अशा पद्धतीने मी ह्या बाजूने ह्या हातून जातो आहे. जर ह्या शेतकऱ्याने लक्ष दिलं की लोकरी मावा एका बाजूने शेतामध्ये चाललेला आहे तर त्या शेतकऱ्यांनी ह्या बांधाच्या कडेने, कारण जे आत जाऊन ऊसामध्ये फवारणी करण्याचा हा कालावधी नाही, शक्य नाही होत. मग लोकरी मावाला आपण असं सोडून दिलं तर पूर्ण शेतभर पसरतो आणि ऊस तोटेपर्यंत ऊसाचं बरंच मोठं नुकसान होतं. बांधाच्या कडेने आपण फिरलात तर आपल्या लक्षात येऊन जाईल की आपल्या शेतात लोकरी मावा आलेला आहे. तर क्लोरोपायरिफॉस सारख्या एकदम 20% लिटरला 2 मिली या प्रमाणात जर फवारणी केली किंवा नुसत्या कुठल्याही डिटर्जंट पाण्यामध्ये घालून फवारणी केली तर हा लोकरी मावा नियंत्रणात येतो. मग शेतकरी मित्रांनो, आपल्या बांधांनी कडेने फिरायला सुरुवात करा. लोकरी मावा आपल्या शेतात घुसाची सुरुवातीमध्ये आहे, तो आपल्याला सांगतो, मगच आत जातो. विनाकारण कोणाच्या शेतात असाच घुसत नाही. धन्यवाद. लक्ष ठेवा, लोकरी मावा ऊसात आत घुसत आहे. बांधाच्या कडेने फिरण्याची एक चक्कर मारा आणि आपल्या लोकरी मावा दिसलास तर तिथल्या तिथे त्याची फवारणी करून नियंत्रणात आणा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. काही अडचणी, काही प्रश्न असतील तर नक्कीच माझ्या नंबरला संपर्क करा. 7972815345. ऊस पिकासाठी संपूर्ण माहिती आपल्याला नक्कीच मिळून जाईल. धन्यवाद.